हा प्रश्न 11वीच्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरवर सीईटी 2025 ला विचारलाय. इफ ए चार्ज Q is enclosed by a Gaussian surface of radius capital R near the center, if the radius is hard, then the outward electric flux will option A be doubled, B increase 4 times, C reduce to 1/4 and D remains the same. आता आपल्याला काय दिलंय तर R ह्या रेडियसचा स्फिअर आहे आणि याच्या सेंटरच्या जवळ Q हा चार्ज आहे. मग आता ही रेडियस, मग आता हे असं असताना किती फ्लक्स असतील तर चार्ज एनक्लोज्ड Q डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. आलं लक्षात. आता ही जर रेडियस हाफ केली R/2 केली तर किती फ्लक्स, तर फ्लक्स काय असतात तर ते रेडियसवर नसतात अवलंबून, तर जेवढा चार्ज एनक्लोज्ड आहे तेवढे डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. मग रेडियस R असताना पण फ्लक्स तेवढेच, R/2 असताना पण फ्लक्स तेवढेच, आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय आला डी रिमेन्स सेम. समजलं का केवढं सोपं आहे. जर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.